कालच्या व्हिडिओमध्ये आपण बोललो होतो रिटायरमेंटसाठी 1 करोड पुरेसे आहेत का? पण आजचा प्रश्न आहे 10,000 SIP ने खरंच रिटायरमेंट प्लॅनिंग होऊ शकतं का? समजा एका व्यक्तीचं वय आहे 35. तो दर महिन्याला 10,000 ची SIP सुरू करतो. ना मोठी रक्कम आहे, फक्त डिसिप्लिन. आता जर त्याने ती SIP सतत 25 वर्ष चालू ठेवली आणि लाँग टर्ममध्ये त्याला 12% ॲव्हरेज रिटर्न मिळाला, तर कॉर्पस 1.5 ते 2.25 कोटीपर्यंत जाऊ शकतं. ही जादू जी आहे ही फक्त SIPची नाही आहे, तर ती जादू आहे कंपाऊंडिंगची, म्हणजे चक्रवाढ व्याज आणि टायमिंगची. बहुतेक लोक 10,000 रक्कम मोठी वाटते म्हणून सुरुवातच करत नाही. पण 10 वर्षांनी तेच लोक म्हणतात, काश तेव्हा चालू केली असती तर. इन्व्हेस्टमेंटमध्ये परफेक्ट अमाउंट महत्त्वाची नसते. परफेक्ट टायमिंग पण महत्त्वाचा नसतो. सुरुवात महत्त्वाची असते. जर तुम्हाला तुमच्या वयानुसार रिटायरमेंटसाठी किती SIP लागू शकते हे कॅल्क्युलेट करायचं असेल, तर WhatsApp करा किंवा कॉल करा. पुढच्या एपिसोडमध्ये मी सांगणार आहे रिटायरमेंट प्लॅनिंगमध्ये लोकांची सर्वात महाग चूक कोणती असते. फॉलो करायला विसरू नका.